आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे माणसासारखा तर्क करणं, माणसासारख्या हालचाली करणं, म्हणजे रोबोटिक्स पण येतं त्यात बुद्धी पण येते. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता या क्षणाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मशीन लर्निंग आणि डीप लर्निंग, म्हणजे डेटावरनं शिकणं किंवा तर्क करणं आणि त्यातलं अल्गोरिदम शोधणं किंवा पॅटर्न शोधणं हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि ते माणसाच्या मेंदूत जसे न्यूरॉन्स असतात तसे एक कृत्रिम तऱ्हेने न्यूरल नेटवर्क तयार करायचं, त्याच्या वेगवेगळ्या पातळ्या करायच्या आणि प्रत्येक पातळीत काहीतरी कन्क्लुजन काढून पुढच्या पातळीला द्यायचं आणि शेवटल्या पातळीने सगळ्यात फायनल कन्क्लुजन द्यायचं. ANN म्हणजे आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्कमधनं कन्क्लुजन काढत जायचं. हा मशीन लर्निंगचा हे आहे. अनेक पातळ्या वाढतील तसं त्याला डीप लर्निंग म्हणतात. आत्ता या क्षणाला लार्ज लँग्वेज मॉडेल्स हे यातलं सगळ्यात महत्त्वाचं पाऊल आहे की ज्यात त्याला जनरेटिव्ह AI म्हणतात. म्हणजे नवीन तो शब्द किंवा वाक्य किंवा पॅराग्राफ किंवा पूर्ण चॅप्टर तयार करू शकतो, म्हणून त्याला जनरेटिव्ह AI म्हणतात. त्या ChatGPT त्यातलाच एक भाग आहे आणि त्याचे अनेक फायदे तोटे हे सगळं त्याच्याविषयी मी बोलतो. सर्वसामान्यांच्या आयुष्यात कशा प्रकारे AI व्यापक करू नाही, AI मुळे अनेक नोकऱ्यांवर परिणाम होईल. एकदम भीतीदायक सगळ्याच नोकऱ्या जातील वगैरे असं काही मला वाटत नाही. काय दोन टोकं आहेत. काही लोकांमध्ये काहीच होणार नाही. आत्तापर्यंत इंडस्ट्रियल रेव्होल्युशनमुळे असंच जुन्या नोकऱ्या गेल्या, नवीन तयार झाल्या, त्यामुळे काहीच फरक पडणार नाही. काही लोकांच्यामध्ये 60% नोकऱ्या जातील. मला वाटतं मध्ये कुठेतरी ते होईल, पण उरलेल्या ज्या नोकऱ्या शिल्लक राहतील त्यांचं पण स्वरूप खूप बदलेल आणि त्यामुळे आपल्याला सातत्याने बदलण्याची गरज आहे.